आता लवकरच येते आषाढी एकादशी. आता या दिवशी उपवास म्हणून दिवसभर साबुदाणा वडा, चिप्स, फराळ आणि भरपूर तळलेले पदार्थ खाल्ले जाणार आहेत. पण ना, हा उपवास एवढं सगळं खाण्यासाठी अजिबात नसतो. आषाढी एकादशीचा उपवास आहे ना, हा फक्त पोट भरण्यासाठी नाही आहे किंवा हे असं सगळे अनहेल्दी खाण्यासाठी नसतोच. हा असतो फक्त शरीर आणि मनाला हलकं ठेवण्यासाठी. पण आजकाल उपवासाच्या नावाखाली खूप तेलकट आणि तळलेले पदार्थ खाल्ले जातात. त्यामुळे अपचन, ॲसिडिटी, जडपणा असं येणारच आहे. त्याऐवजी फळ, ताक, दही, दूध, भाजलेले शेंगदाणे, राजगिऱ्याची भाकरी, उकडलेला रताळा किंवा हलका उपवासाचा आहार घ्या. भरपूर पाणी प्या, पण प्रमाणात खा. लक्षात ठेवा, उपवासाचा खरा उद्देश शरीराला विश्रांती देणं आणि भक्तीत ठेवणे हा असतो. पोटावर ताण द्यायचाच नसतो. आणि तुम्हाला आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. विठ्ठल नामाचा गजर करत निरोगी राहा. आणि माझी आई प्रत्येक एकादशीला फक्त हाच एक पदार्थ करत असते, पण तीही स्वतःसाठी नाही बरं का. जर ती माझ्या इथे असेल, माझ्या घरी असेल, तर ती फक्त हे माझ्या पुरता बनवते आणि ती स्वतः राजगिरीचा लाडू किंवा दूध इतकंच खात असते. आता एकादशीला तुम्ही काय खाणार आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या इथे खाल्लं जातं का इतकं सारं तळलेले पदार्थ किंवा इतकं हेवी असं फराळ? जर खाल्लं जात असेल तर नक्की सांगा. आता माझ्या आईची ही साधी आणि सोपी रेसिपी तुम्ही पाहू शकताय. एकदम साधी करते ती, भगरसुद्धा आणि शेंगदाण्याचं बट्टंसुद्धा किंवा शेंगदाण्याची आमटी. आता ही रेसिपी ती कशी करते हे तुम्ही पहा. करते दळून घेते. कशा? शेंगदाणे आमटी, शेंगदाणे, मिरची कोथिंबीर. मिरची हां कोथिंबीर. हां. ही सुरी उचलते मी वरची. बघा झाली बाई. बगर झाली. आणि त्यांचं असं नाही. टाकते. हा ना, मग बाई एवढं भूक लागतं मला फक्त पोह्यांना खिचडीला. आणि उपमा जर केला ना तर, नाही तर नाही. आणि असे भाजले का तू मग तेव्हा